खतपत्र दिला होता तुम्हाला तुमच्याकडे नाही आहे का? यशवंतकडून घेतला की नाही? हे काय हा काय रोड आहे का? हा रोड आहे का? हा नाही, हे आपले पॉईंट्स. नाही नाही, हे कसं असते पहिल्यांदा आता मूळ वहिवाटी मूळ जमिनीचं बाउंड्री ही पूर्ण कंटिन्यू लाईन आहे. हे डॉटेड मारलेलं जे आहे ते कसं असते पहिल्यांदा मोजणी करताना ते एखादा पॉईंट घेतात त्या पद्धतीने काढतात आणि तिथून अंतरावर प्रत्येक पॉईंट काढून देतात ते. तर त्यांचं आहे हे मेन आहे. हे तिकडला पार्ट आहे म्हणजे पलीकडला म्हणजे गावातून गेल्यावर तिकडल्या साईडचा अच्छा. तो पाण्याचा पार्ट इकडं तलाव आहे ना ह्या साईडला पलीकडे म्हणजे ह्या दिशेला जाऊन गावातून आलेली हे इथं इथे येतो इथं आपली गावातून अशी आहे बरोबर ना. हा जो पार्ट जो सीट अशी आहे. आपण गाडी इथे ठेवून या साईडला गेलो. इतक्यात गाडी आहे तुमची. इथून चालत गेलात तुम्ही जमिनीचा कॉर्नर हा लागतो. इकडं काही मग हे ह्याची घरं इथं आहेत. हे सगळं अतिक्रमण आहे बरं. इथे अतिक्रमण दिसते इथं ते दोन आत्ता लागलेले कंटिन्यू जमीन लागून ते काही नाही निघून जाते ते आपल्याला दिलेले का? नाही ते थोडं एक यशवंत मेश्रामच्या वडिलांचं टाकले यशवंतच टाकले काल परवा काही नाही त्याचा विषय तुम्हाला त्याचं अडचण येणार नाही. पार्ट जे होती की नाही ते घरीच टाकण्यासाठी टाकले मी गेलो होतो त्याचा काही विषय नाही. तुम्ही मोजणी करताना तुम्हाला क्लिअर करून मग हा जो रस्ता इथून पांदन रस्ता जो असा सरळ गेलेला आहे म्हणजे रोडच्या म्हणजे जमिनीच्या मधून मधून काय केलं होतं ती जमीन होती पडीत मूळ मुद्दा आहे तो. जवळपास 10-15 वर्षापासून पडीत आहे ती जमीन. तर लोक पडीत असल्यामुळे ती गावाच्या लगतच आहे ना. पलीकडं 50-60 शेतकरी आहेत आपल्या शेताच्या पलीकडे. आता ती मी जमीन घेतल्यापासून सगळ्यांना तीच अडचण आलेली आहे म्हणजे क्लिअर बोलायला काय हरकत नाही. मग मी तेव्हा कृपे साहेबाला आरेफोला आणलं होतं म्हणलं असं आहे जमीन मी घेतलेली आहे पडीत होती खाजगी आहे म्हणून ते जात होते. ठीक आहे म्हणजे ते आता म्हणजे आपण गावातून गेल्या गेल्या गाडी जिथं लावली समजा तुम्ही त्या डाव्या बाजूला बांबू लावून गेट केले बघा दिसलं तुम्हाला म्हणजे आपल्या जमिनीमधून जाण्याऐवजी त्या डाव्या बाजूला एक गेट केलं तिथं बांबू टाकून. ते रस्त्यासाठीच ठेवले आरेफोला का तर खाजगी जमिनीतून रस्ता जात नसतो शासकीय जमिनीतून द्यावा लागतो. ते त्यांना मी एक वेळेस स्पॉटर आणून गाववाल्याला बसून बोललो होतो तर त्यामुळे ते तात्पुरतं बांबू लावून त्यांनी ठेवलेलं नाही. आता माझा क्वेश्चन हा आहे की आता समजा हा असा पकडला समजा हा इथून गावातून आहे तर ही इथं आम्ही गाड्या उभ्या केल्या इथं ठेवल्यात. ही ह्याच्या पलीकडली जमीन सगळी वन विभागाची आहे 326 बरोबर आहे. हा इथं गेल्यावर इथे एक गेट होतं बघा बांबू लावून इथं तात्पुरतं केलेलं होतं. इकडे ग्रीन शेडकडे जाते रस्त्याला निघतो तो इकडला एक मेन रोडला इकडे ग्रीन शेडला रोडला. हा इथून वडाचे झाड आहे तिथे इथून निघतो इथे एक गेट केलंय त्यासाठीच केलं ते विषय नाही आपला. तर हे रस्त्यामधून असा त्यांनी इकडं या कॉर्नरला जाण्यासाठी वापरत होते. आंब्याचे झाड आहेत ते 2 आंब्याचे आपल्याकडेच आहेत 3 झाड येतात. आणि ते वडाचं झाड जे आहे ते कुठं ते तो एक चबुतरा केला आहे. मंदिर नाही आहे एक चबुतरा केलाय तो आपल्याकडे येतो. ते वडाचं झाड आपल्या ह्याच्यात येतं. वडाचं झाड म्हणजे बाउंड्रीवर येतो ते खरं सांगायला काय तुम्हाला एक सांगतो. वडाचं झाड जवळपास इतक्यात आहे. ह्याची जी रुंदी आहे मुळात ह्या पाटाची ते कालांतरानं कमी कमी होत गेली. आता जे प्रत्यक्षात आहे ते फार कमी आहे. तुम्हाला तिथं अजून पाटाची ही जमीन इथली याच्यातली अर्धी जमीन वापरायला भेटणार आहे. म्हणजे हे जे मधला भाग आहे वडाचं झाड इतक्यात आहे आपल्या जमिनीत नाही आहे. तुम्हाला सांगतो अजून हे जे आता प्रत्यक्षात जे नाला दिसतो तुम्हाला तिथं दोघांच्या ह्याच्यामध्ये तिथपर्यंत आपली बाउंड्री नाहीच. मूळ बाउंड्री अलीकडेच आहे पण तिथलं जवळपास 5 ते 10 तिथं म्हणजे एक्स्ट्रा वापरायला भेटणार आहे तुम्हाला. कारण अलीकडे आपले पोल येतील पण मी तिकडले पोल मोजूनच घेतलेले नाही कारण मला तिथं बाउंड्री पर्यंत वापरायचं होता. तर आपला उद्देश वेगळा होता तिथे. आणि ह्या बाजूला आहे महसूलची जमीन सर्वे क्रमांक 1 हा महसूलचाच आहे. या शेतकऱ्यांनी इकडल्या इथं अतिक्रमण केलंय महसूलच्या केलं आपला नाही. इथं ही जी उरलेली जमीन आहे तेही मला म्हणजे आता मी जे दृष्टिकोनातून घेतला होता ते मला वापरल्याला भेटणार होतं इथं. आणि हे वन विभागाने इथून इथपर्यंत नाही इथून TCM खोदलंय इथून TCM आहे म्हणजे एवढी जागा वन विभागाने सोडून दिलेली आहे अलीकडे. ते मी काल लेवल करताना मला जरा बोलले होते पण तो क्लिअर झाला विषय. हे या चांदगोटा तुम्ही बघितला का हा दगड गेल्यावर बरोबर आहे. हे पूर्ण क्लिअर आहे इथपर्यंत जमीन आहे वन विभागाची
पण चांदगोट्याच्या इथंही नाही सोडलेला नाही त्याने. तो चांदगोटा होता की मग यांचा होता गोडा नाही पाहिजे. हा आपण चाल गोडा नाही पाहिजे. तुम्ही गेल्या जायच्या आधीच तो 2-3 खात टाकलेले आहेत ना, तिथंच चांदगोटा तोच आहे आहे ना? तो. तोच तोच पाहिला आपण. पिवळा छोटा बघला दगड पिवळावाला. बरोबर आहे हा. हा, तो पिवळा नाही केवळ सोडा तो आहे. पिवळा नाही. पिवळा ह्युमनचे मार्किंग आहे. अच्छा. म्हणजे पूर्ण शिरकाळा शिवणी तिकडे कारवा वगैरे ती 10-15 गाव आहे. त्याचा प्लॅन जुना होता, तो बऱ्याच वर्षापूर्वीचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यासाठी ते मार्किंग केलेली होती. तो पिवळा वेगळा, छोटा एक दगड आपला लालसर दगड आहे का छोटा, हा तिथं हे केलेला आहे बघा. आणि ते याच्याही अलीकडे आपली बाउंड्री इकडेच आहे, याच्याही बाउंड्री पर्यंत वनविभागाची जागा आहे, पण ती वनविभागाने सोडून दिली. ते गेट पर्यंत TCM खोदले त्यांनी, जवळपास 15-20 साल सोडून दिलेली आहे तिला TCM खोदले. जे बाकीचे दगड लावलेले आहेत मग ते जे सिमेंटचे छोटे सिमेंटचे जागे ते आपली बाउंड्रीला पॉईंट केलेले आहेत. ते बाउंड्रीला हा, मी लेवल करताना तिकडले कॉर्नरचे काही पॉईंट काढून टाकले होते. आता खरं सांगायला काय, आता आमचंच महसूल होतं तिथं, आमचा दोघा तिघाचा प्लॅन होता, म्हणूनच ती जमीन दोन्ही बाजूला जवळपास 20 ते 25 मोफत आपल्याला वापरायला भेटणार होती ती आम्हाला, तर त्याच उद्देशाने घेतलं होतं. ते लेवल मी इथपर्यंत केलेलं आहे, वनविभागाची जमीन अर्धे लेवल केलेली आहे आपण ती. हे सगळं पार्किंगसाठी पुढचा विचार होता ते आता. बरं, याच्यासाठी मग हा इकडचा जो रोड आहे, हा मेन रोड, इकडून काही ऑप्शन आहे का इकडून यासाठी? मी एक सांगतो, अधिकृत ऑप्शन नाही आहे तुम्हाला. हाच गावातला अधिकृत रस्ता, तो कोणी तुम्हाला अडवायचा विषय नाही काही नाही. कारण मुळात इकडले ते गुलाब मडावीचे जे घर आहेत कॉर्नरचे, तेच 4-8 घरं अतिक्रमणात आहेत. यशवंतच्या वडिलांनी तिकडे मध्ये केलेला आहे, तो अतिक्रमणात आहे. ते म्हणजे उठणारेच आहेत म्हणा, पण उठले नाही तरी तो अधिकृत रस्ता आहे. तिथून काढण्यासाठी मी काढलाही होता रस्ता. कुठून गेल्या तुम्ही गाडी ठेवल्यानंतर डावीकडे जो रस्त्याला जातो, बरोबर आहे, ग्रीन शेड जवळ निघतो रस्ता, निघालेलाही आहे, फक्त कालांतराने वापरायला भेटेल तुम्हाला. तो आपोआप तिथून सिमेंटचा रोड होईल, बरोबर आहे. पण ते मी अधिकृत तुम्हाला आता हो म्हणणार नाही, कसं आहे, तुम्हाला खोटं बोलून काही चालणार नाही, बरोबर आहे. पण ते वन विभागानं ते तुपे साहेबाला वगैरे बोलून मी ते क्लिअर केलेलं आहे. त्या रस्त्याचा विषय नाही, तो जागा पूर्ण गावाला सोडलेली आहे त्यांनी, त्यांच्या आवश्यकतेनुसार झाडानुसार घेतलेली आहे. ते आमच्या पटोराचे एक सर क्लासमेट आहेत ना, ते तुपे साहेब, त्याच्यामुळे ते आम्ही केलं होतं. आणि तुम्हाला पुढे चालून इथून एक रस्ता मिळेल, इथून इतक्यात हा मेन रोडला लागतो. इथून हा सगळ्यात चांगला रस्ता तिथं आहे. इथूनही मेन रोडला, म्हणजे इथे ग्रीन शेड आहे, हे गावाचं इथून एंट्री. इथून पुढे गेल्यानंतर शिवणीला या टर्निंगवर इथे गेट लावले आहेत बांबू लावून, तेही वापरता येते तुम्हाला. तेही बोलणं झालंय, तोंडी बोलणं, ते काही लेखी देत नाहीत वन विभागावाले. तिथं फक्त एक आहे, तुम्हाला एंट्री करावं लागेल, बांबू पुन्हा लावून टाकावे लागतील आणि पुन्हा जावं लागेल. म्हणजे अशी एक अटीवर, हा म्हणजे कसं आहे, शेतकऱ्यांसाठी म्हणून ते सोडलेलं आहे त्यांनी. कारण वन विभाग जरा ते सेन्सिटिव्ह झोन आहे, तिकडला कॉर्नर जरा सेन्सिटिव्ह आहे, तिकडला वरचा गोल, हा तो तिकडं कसं आहे, पुढे गेल्यावर तलाव पण आहे ना, तो थोडं वाघाचं ब्राह्मण क्षेत्र आहे, त्यामुळे ते पूर्ण पॅक करून टाकलं त्यांनी. आणि तो गेट निघेलच, कारण का त्याला दुसरी एक ही गोष्ट आहे, शिवणीचे 50 ते 60 खातेदार शेतकरी आपल्या शेताच्या तलावाच्या बाजूला आहे, त्यांना जाण्यासाठी रस्ता पाहिजेच, त्यांना द्यावाच लागेल ना. कधी नाही नियम आहे महसूलचा, आमचा नियम आहे, द्यावाच लागेल. त्या लोकांनी अजून काही सर याच्या साईडनी शेती आहेत का इकडून? नाही, 200 हे पूर्ण आहे बघा, हे नंबर पूर्ण जंगलाचा आहे, हा पण जंगलाचाच आहे. इकडे जेव्हा जातात तुम्ही, इथून इकडे जेव्हा जातात, इकडे तलाव आहे, इकडे शेती आहेत, 50-60 जणांची तलावाच्या आसपास, तलावाच्या आसपास, तलावामध्ये तलाव कधी कधी भरतो, कधी कधी रिकामा राहतो ना. तलाव, हा जो तलाव आहे त्याच्या इकडच्या साईड नाही, इकडे नाही, इकडे इकडल्या बाजूला तलावाच्या नंतर इकडे पाहिलेलं आहे, इकडे येते ना, आपल्या बाउंड्रीला लागूनच आहे शेत्या. बरं, हे जे डॉटेड लाईन आहे आणि हे जे ठळक लाईन आहे, याचा काय मिनिंग आहे? नाही, हे प्रत्यक्षात बाउंड्री आपली. हे कसं असते, त्यांनी जेव्हा गेल्या आपला हे चांदगोटा बघतात, तिथून एक पॉईंट काढतात, तिथून पॉईंट काढलेले प्रत्यक्षात ते थांबून इथून पॉईंट काढतात. हा पहिला पॉईंट काढून घेणार, हा काढून घेणार, त्यांचे उभा टाकलेले पॉईंट आहेत, त्यांनी जे मार्किंग करतात मोजणी करताना, ते आहे डॉटेड. हे मेन बाउंड्री आपली डार्कमध्ये वाचा. ते नाही मला म्हणजे विचारताय क्लिअरच बघू. नाही, बरोबर आहे. म्हणजे ते नाही, हे बघा साधा सरळ विचार. मी जमीन घेतली ना ती ऑलरेडी दुसऱ्याकडून, तो विचार करा पटवारी मी क्लिअर करून घेतली असं तरी तुम्ही त्यासाठी नाही, तुम्ही त्याचं टेन्शन कागदोपत्री घेऊ नका. काय ते
2.5 एकर आहे नाही 97 म्हणजे 2.5 एकराला थोडासा कमी सांगितलं नाही त्यांना त्यांनी सांगितलं आता आपण सांगणार सांगतो ना 42 असेल तर मग आपण तो 1 एकरच म्हणतो ना. काय रिसॉर्टचं वगैरे विचार आहे ते? नाही ना त्यांचं कसं ना ते कसं दरवर्षी फिरायला येतात 4-5 जावई लोक 2 जावई 2 भाऊ. टेंट सिस्टमसाठीच मी विचार केला होता ते खूप चांगलं आहे तुमचं राऊंडमध्ये जे म्हणजे नियोजन केलं तर होते ते सर एक खडककर हे जे आहे हे म्हणजे आधीची पहिली मजा आहे. यायची मध्ये. बरोबर. मजा यायची होणार गैरा दिवशी काही हो हो नाही तिथं काही हे नाही हे म्हणजे अपडेट आहे त्यामुळे तर काही नाही problem नाही होत नाही. टेन्शन नाही ते क्लिअर आहे सर बरा कुठलीच नोंद नाही आहे कुठलं शासकीय नोंद नाही आहे कुठलं काही नाही